कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा बघ, मला वाटतं आपण उगाच वेळ नको वाया घालवायला। आय थिंक आपण आता डील साइन करायला घेऊया। चल थांबा थांबा कोणीही ही डील साइन करण्याची गरज नाहीये, कारण एक खूप मोठं सत्य आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे। फ्रॉड आहे हा क्लायंट। असं कसं म्हणू शकता तुम्ही? मी माझ्या कंपनीचे प्रोफाईल्स यांना दिलेत, ऑडिट रिपोर्ट्स दिलेत, प्रूफ्स दिलेत, फोटो दिलेत, सगळ्या गोष्टी मी यांना दिलेल्या आहेत। हो का? ज्या ज्या ऑफिसेसचे आणि ज्या ज्या प्लांट्सचे ॲड्रेसेस तुम्ही दिलेत ना, तिथे सगळीकडे जाऊन आलोय आणि त्या पत्त्यांवर ना एक ऑफिस आहे आणि नाही कुठलं प्लांट एक्झिस्ट करतं। मी फक्त म्हणत नाहीये, तसे पुरावे सुद्धा आहेत आमच्याकडे। तिथे असलेल्या लोकांचे स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करून आणलेत आम्ही। आणि तुम्ही ज्या ज्या माणसांचे रेफरन्सेस दिले होते ना, त्यांच्यापैकी कोणी यांना ओळखत सुद्धा नाही। तुम्ही दिलेली सगळी माहिती खोटी होती। एक खोटी फाईल तयार केली तुम्ही, यापैकी काहीही अस्तित्वात नाही। काय झालं? बोला ना आता, काय झालं? ठीक आहे, राहू द्या। तुम्ही म्हणताय ना, तुमचा दावा आहे ना की तुम्ही एक जेन्युइन क्लायंट आहात, तर माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं द्या फक्त। तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन तर झालंच असेल ना, त्याचे पेपर्स दाखवा जरा। किंवा तुमच्या पार्टनर्सचे, तुमच्या मॅनेजमेंटचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते दाखवा। ठीक आहे, चला एक तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो। तुमच्या कंपनीची वेबसाईट काय? अरे आकाश, आपण ती वेबसाईट चेक केली होती ना? एक्झॅक्टली दादा, वेबसाईट चेक केली ना आपण, पण ती वेबसाईट सुद्धा फेक होती। अरे आकाश, असं काय बोलतोस तू? ही विशाखा म्हणतेय तिने त्यांच्याबरोबर बिझनेस केलाय, हो की नाही ग? नाही, हो हो हो, म्हणजे मी डील केले ना यांच्या बरोबर। हो अगं, काय तू हो काय नाही काय काय हो? नाही हो म्हणतायत ना या? ठीक, आता खरं काय खोटं काय हे पोलिसच शोधून काढतील। मी पोलिसांनाच फोन लावतो, त्यांनाच विचारूया काय खरं आहे काय खोटं आहे ते। नाही नाही, नको नको, मला माफ करा, माफ करा, मला पोलिसात नका देऊ। मी विशाखा मॅडमच्या सांगण्यावरून सगळं केलं। त्यांना डॉक्युमेंट्सवर सही पाहिजे होती। काय या डॉक्युमेंट्स मध्ये? काय आहे या डॉक्युमेंट्स मध्ये? त्या डॉक्युमेंट्स मध्ये असं लिहिलंय की ठाकूरांची सगळी मालमत्ता आणि सगळ्या कंपनीज विशाखा मॅडमच्या नावावर होती। काय बोलू का पोलिसांना?
नाही 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 मला माफ करा, मी जातो. अखिल अखिल काय झालं? ते म्हणाले तसंच लिहिलंय याच्यात. विशाखा का केलंस असं? एवढंच नाही आई, त्यांनी अजून काय काय केलं ना ते मी तुम्हाला सांगते. आई, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं होतं ना, म्हणून तुम्ही आकाशरावांच्या मागे लागला होता. आज ते सत्य काय आहे ते तुम्ही ऐकाच. तुम्हाला कायम वाटायचं की मी आकाशरावांच्या जीवावर उठले, पण असं नाही आई. यांनी माझ्या गप्प बसण्याचा फायदा घेतला आणि खूप मोठे मोठे डाव आखले. मी आकाशरावांच्या जीवावर कशी उठले हे चित्र त्यांनी तुमच्या समोर उभं केलं. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेच्या गोळ्या विकणं हा गुन्हा आहे. या ताई तर पाया पडायला लागल्या. म्हटलं की प्रिस्क्रिप्शन घरी राहिले, घरी जाऊन फोटो पाठवते म्हणून. मग त्यांनी पाठवला का? नाही पाठवला. यांनी खोटे पुरावे, खोट्या साक्षी तर एवढंच नव्हे, खोटे वकील सुद्धा उभे केले. या सगळ्यांवरून हे स्पष्ट होत आहे की मिसेस ठाकूरांनी चुकीच्या पद्धतीने झोपेच्या गोळ्या मिळवल्या, आपल्या नवऱ्याला दिला, त्याला झोपवून ठेवलं आणि मग जाऊन दगडू पाटीलांना त्यांना मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. विशाखा मॅम तेव्हा सुद्धा आकाशरावांच्या जीवावर उठल्या होत्या आणि आजही. एवढंच नाही, आणि आज जर माझा जीव वाचलाय ना तर फक्त वसुंधरांमुळे. माझ्यावर झालेला घात त्यांनी स्वतःवर झेलला आणि या सगळ्यामुळे मला तुमचा कोणाचाही कॉल नाही रिसीव्ह करता आला आणि नाही कोणाला काही कॉल करून सांगता आलं. हा, पण या सगळ्याची कल्पना मी भास्कर दादाला देऊन ठेवली होती. काही काय बोलतोयस तू? काय पुरावा आहे तुझ्याकडे की हे सगळं खरं आहे म्हणून? आहेत ना पुरावे माझ्याकडे. आई, जेव्हा मी तुमची आणि आकाशरावांची परवानगी घेऊन एक दिवसासाठी आईबाबांकडे जायचं म्हणाले होते, तेव्हा मी खरं तर लकीला भेटायला गेले होते. तेव्हा आकाशरावही माझ्या मागून आले होते आणि जेव्हा मी लकीला भेटले तेव्हा मला खूप महत्वाचं आणि मोठं सत्य कळलं. ते म्हणजे बनीला किडनॅप करणारी, आकाशरावांना मारण्याचा प्रयत्न करणारी आणि तनयाकडून गैरव्यवहार करून घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या विशाखा मॅम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.